आपल्याकडे नक्कीच उरलेल्या एक्स्ट्राच्या पोळ्या तरी असतातच. तर चला त्याचं काहीतरी टेस्टी बनवूयात. आता मी तूर डाळ घेतलेली, ते तूर डाळ टाकायची, धुवून घ्यायची छान आणि तिला कुकरमध्ये शिजायला टाकून द्यायची. आपण थोडं मीठ, हळद, तेल घालून या 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या. मग तिच्या शिट्ट्या झाल्या की त्याच कुकरमध्ये ती डाळ काढून घ्यायची. त्याच कुकरमध्ये आपण मोहरी, जिरं, लसण, कढीपत्ता, मिरची, कांदा, टोमॅटो घालून परतून घ्यायचं छान. आणि आता इथे तिखट घालायचं, हळद घालायची, धना पावडर घालायची आणि ती डाळ जी असते ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची, फोडणीमध्ये टाकून द्यायची आणि थोडं पाणी घालायचं आणि उकळी येऊ द्यायची त्याला छान. आणि ते पोळ्या असतात त्या मोडून घ्यायच्या आणि 10-15 मिनटं लो फ्लेमवरती छान होऊ द्यायचं. आणि इथे आपली टेस्टी डिश रेडी आहे.